टाकायचे आणि बांगडे वाळ टाकायला इथं जाळं केलेलं आहे. तर हा आमचा बोक्या वरूनच लागलाय हे करायला, निघते का बघायला लागलाय. तर त्याला काय ते निघत नाही जाळं लावल्यामुळं त्याला काय खाता येत नाही काय नाही, आणि असंच लागलाय करायला, प्रयत्न करायला लागलाय तो. खाया काय मिळतंय का त्यातलं ते बघितलं जाळ कसं ओढायला लागलाय. जाळ ओढतोय किती आगाव आहे सांगा. हे कोकणातून आणलेले बांगडे होते, ते आता वाळवायचे आहेत मस्तपैकी, आणि वाळवून व्यवस्थित भरून ठेवायचे आहेत. तर हा खूप प्रयत्न करतोय खायला, काय दिलंय खायला तरी पण मन शांत नाही त्याचं. काय खायचं, मिठाचं मीठ खातोय नुसता. थांबा आता. हां, हे बघा बांगडे असे आणले होते. 100 रुपयाचे एवढे बांगडे. आणखीन हे मोडूसा वाळका मोडूसा तुकडे केले त्याला गरम हे उन्हात ठेवायसाठी. आता कावळं पण ठेवतील का वाटतंय काय? कावळ्याला नाही काय होणार तर. आणखीन मस्त ए बुकुबा त्यांना कुणाला बोलत आहे? ए माकडासनी नका बघितलं, असं साफ करून ठेवलंय आता सगळं ते आम्ही. ऊन दिलं की मस्तपैकी जर टिगल व्यवस्थित. ते हळद माराय पाहिजे, हळद माराय पाहिजे त्याच्यावरती. हळदीनं जरा स्वच्छ, हळदीनं स्वच्छ हाय जागा ऑलरेडी. हळदीनं स्वच्छ जरा राहिली हे बघा, तुकडे 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 केलेले आहे ते. हां, राहिलेले बघूयात. हां, राहिलेले मांजरं दुसरी पण कशी करतात बघा, फसते ते, त्यांना ती काढता येत नाही, शिवलंय ते इकडून तिकडून. मीठ भरपूर मारलेलं असते बाबा कोळी लोकांनी. कोळी लोक नाही, मला वाटते ते मुस्लिम लोक सगळे खाली विकायला असते ते. संगमेश्वरचा बांगडा आणि मोडूसा मागून जा जरा मग व्हिडिओ बघितलं. यातली डोकी बांगडे भरपूर दिलेत बघा, 100 रुपयाचे बांगडे मस्तपैकी. कधी तर आपलं बरं पडतंय, काय नसलं की आमटीला वगैरे असं. कुठं आहे ए बक्या, ए बुकुबा? हां, तू आणि जा इथं बघ. काय आहे बघ, ते काय आहे बघ. अगं बघ की काय आहे ते. ह्याच्या प्रयत्न करतोय आता. काय घरात असं काय असलं की मांजरं जरा सुद्धा हे करत नाही. आता जाळं केले बघूया आता, आणि जाणार परत. सारखा प्रयत्न करतोय खरं त्याला काय ते जमत नाही. जाळ आहे वरती, जाळ बारीक जाळी. येते का खाता येते का रे? नाही काय जमत नाही. जमतंय का बघ, येते का एखादा तुकडा? माहिती का नकान लागलाय कसा ओढायला. कुठं ठेवणार आता वाळ ते? ठेवायचं मी मला नाही आज लक्ष ठेवायचं आहे. आज आपल्याला टाइम नाही बाबा लक्ष ठेवायला. पोळ्या करायला घातल्या त्याने. ठेवायचं तिथं ठेवा. तर अशा रीतीने हे वाळवा ठेवायचं आहे आता उन्हाला. पण ऊन काय हाय, ऊन तर बंदर. लक्ष ठेव बाबा तू मस्तपैकी. हां, धरा. अशा रीतीने हा बोक्या आमचा
काय करू देत नाही.